तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये। तर काल आपण वेन डायग्राम मधला प्रकार नंबर 1 आणि प्रकार नंबर 2 बघून घेतलं होतं। तर आज राहिले जे काही प्रकार आहेत ते बघून घ्यायचे आहेत, ठीक आहे। कालचा जो काही व्हिडिओ होता तुम्हाला कळला असेल, आणि जर आज तुम्ही डायरेक्ट थेट या व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही अगोदर प्रकार नंबर जे काही 2 झाले आहेत ते बघून घ्यायचे आहेत, कारण की हा राहिले जे काही प्रकार आहेत त्यांचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण इथे लागणार आहे। त्यामुळे अगोदर तो व्हिडिओ बघायचा आहे, नंतरच हा व्हिडिओ बघायचा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। चला, तर प्रकार नंबर 3, आकृतीच्या माहितीवरून उत्तर काढणे। म्हणजे काही ठराविक आकृती आहे त्यावरून आपल्याला उत्तरे काढायची आहेत विद्यार्थ्यांनो, ठीक आहे। बघा काय म्हटलं आहे, पुढील आकृती एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते, ठीक आहे। काय म्हटलं, चौकोन जो आहे तो फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ठीक आहे। तर मी बघा या लाल रंगाने चौकोन दाखवतो, बघा, ठीक आहे। त्रिकोण जो काय आहे तो क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर मी हा त्रिकोण जो आहे तो हिरव्या रंगाने दाखवतो, ठीक आहे। आणि वर्तुळ जो आहे तो कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर हा जो काही वर्तुळ आहे विद्यार्थ्यांनो हा मी दाखवतो निळ्या रंगात, ठीक आहे। कळलं आहे बघा, ठीक आहे। वर्तुळ आहे निळ्या रंगात आणि त्रिकोण आहे हिरव्या रंगात, ठीक आहे। आपण इतकं काढून घेतलं। आता काय म्हटलं, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांचे योग्य उत्तर द्या। म्हणजे जी काही आकृती आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला जे काही क्वेश्चन दिले आहेत ते शोधायचे आहेत विद्यार्थ्यांनी। चला, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतं, फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढा। फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळ, ठीक आहे, हे दोनच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या। तर फुटबॉलसाठी काय आहे, आपला रेड कलर आहे, आणि क्रिकेटसाठी काय आहे विद्यार्थ्यांनो तर आपला हिरवा कलर आहे। तर ठीक आहे, हिरवा आणि रेड हा कोणत्या भागामध्ये आहे, तेवढे विद्यार्थी किती येणार आहेत, तर ते विद्यार्थी असणार आहेत हे 6। म्हणजे हे जे 6 विद्यार्थी आहेत हे खेळ खेळतात, क्रिकेटही खेळतात आणि हे फुटबॉलही खेळतात, तेच येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपली खेळाडूंची संख्या किती होणार आहे, 6। अशा पद्धतीने तुम्हाला पण शोधायचं होतं विद्यार्थी मित्रांनो, कळलं। चला समोर बघूयात, कबड्डी व क्रिकेट, ठीक आहे, दोनच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या। मग कबड्डी कोणत्या रंगात आपण दाखवली आहे, कबड्डी दाखवल्यात वर्तुळात म्हणजेच आपल्या निळ्या रंगामध्ये, आणि क्रिकेट दाखवला आपल्या हिरव्या रंगामध्ये। म्हणजे निळा हिरवा असलेले कोणते येतात, तर निळा आणि हिरवा, फक्त निळा आणि हिरवा रंगामध्ये असणारे हे 7 विद्यार्थी आहेत। म्हणजेच हे 7 विद्यार्थी कबड्डी आणि काय खेळतात विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेट खेळतात, ठीक आहे, कळलं। समोर बघूयात, तर सर्व 3 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या। म्हणजे असे खेळाडू पाहिजेत आपल्याला जे खेळाडू हिरव्या रंगात पण येतील, जे खेळाडू लाल रंगात पण येतील, आणि जे खेळाडू काय येणार आहेत निळ्या रंगात पण येणार आहेत। तर मग असे खेळाडू कोणते दिसतात विद्यार्थी मित्रांनो, तर हे दिसतात, हा भाग बघा बरं, हा भाग बघा हिरव्या रंगात पण आहे, वर्तुळात पण आहे, आणि आपल्या चौकोनात पण आहे। म्हणजे जे 10 विद्यार्थी आहेत ते सगळे 3ही खेळ खेळतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे त्यांची संख्या आपली 10, ठीक आहे। चला, चौथा क्वेश्चन काय आहे, फक्त क्रिकेट हा एकच खेळ खेळणारे खेळाडू। एकच, हा च जेव्हा शब्द येतो ना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला लगेच डोका स्ट्राईक झालं पाहिजे की याला काय करायचं आहे, मला पटकन याला अंडरलाईन करायचं आहे। अशा वेळेस आपलं चुकण्याचे चान्सेस असतात। म्हणजे फक्त काय म्हटलं आहे, फक्त, हा फक्त पण शब्द खूप महत्वाचा आहे, ठीक आहे। फक्त, तर हा फक्त क्रिकेट एकच खेळ खेळणारे खेळाडू, ठीक आहे। फक्त हा क्रिकेट एकच। तर क्रिकेटसाठी आपण कोणता रंग दाखवला आहे, वर्तुळ। फक्त वर्तुळ येणारे खेळाडू किती आहेत, तर हे 5 जे काही खेळाडू आहेत ते फक्त क्रिकेट खेळतात। म्हणजेच आपल्या खेळाडूंची संख्या काय होणार, इथं 5 होणार, ठीक आहे। त्या शाळेतील एकूण क्रिकेट खेळाडूंची संख्या, म्हणजे आता त्या शाळेतील एकूण म्हटलं आहे क्रिकेट खेळाडूंची, म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे पण येणार यामध्ये क्रिकेट सोबत फुटबॉल खेळणारे पण येणार, यामध्ये क्रिकेट सोबत कबड्डी खेळणारे पण येणार, आणि यामध्येच जे क्रिकेट पण खेळतात, कबड्डी पण खेळतात आणि फुटबॉलच खेळतात हे सगळे विद्यार्थी येणार विद्यार्थी। त्यामुळे आपल्याला एकूण विचारलेला आहे। तर बघा मी सगळं लिहून घेतो, म्हणजेच आपलं काय विचारलं आहे, क्रिकेट विचारलं आहे। क्रिकेट आपण कशामध्ये दाखवलो, त्रिकोणामध्ये। तर त्रिकोणामध्ये येणारे जे काही सगळे खेळाडू आहेत ते सगळे खेळाडू आपल्याला इथं दाखवावे लागतील। तर बघा सगळे कोणते, 9 जे फक्त क्रिकेट खेळत होते, ठीक आहे। त्यानंतर
बघा बघा बघा, माफ करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपलं याचा मागचा जो काय क्वेश्चन होता त्यामध्ये पण थोडीशी आपली गफलत झालेली आहे. फक्त क्रिकेट हा एकच खेळ खेळणार, क्रिकेटसाठी काय होतं, त्रिकोण होतं आणि फक्त क्रिकेट खेळणारे म्हणजे किती होणार आहेत, हे 9 विद्यार्थी. तर 9 हा अंक येईल विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर बघा आपण एकूण क्रिकेटची म्हणजे हे 9 तर येणारच आहेत, फक्त खेळणारे क्रिकेट. त्यानंतर जे 7 विद्यार्थी आहेत जे काय खेळत आहेत, जे आपले क्रिकेट पण खेळतात आणि कबड्डी पण खेळतात, ते 7 पण येणार. हे 5 पण येतील, सॉरी हे 10 पण येतील विद्यार्थ्यांनो, जे तिन्ही खेळ खेळत होते. आणि हे 6 म्हणजेच आपलं क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे पण विद्यार्थी इथं येणार आहेत विद्यार्थ्यांना. त्या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे एकूण क्रिकेट खेळणारे खेळाडू होतील. ठीक आहे. तर बघा 10 आणि 6 किती होणार, 16. 16 आणि 7 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, किती होणार 23. 23 आणि 9 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर होणार आपले 32. म्हणजे हे जे काय 32 आहेत हे सगळे आपले क्रिकेट खेळणारे खेळाडू झाले. ठीक आहे. बघ चला समोर बघूयात. आता काय म्हटलं आहे, कबड्डी किंवा क्रिकेट हे 2 खेळ खेळणाऱ्या, ठीक आहे, म्हणजे हे जे 2 जण आहेत ना, हे कबड्डी किंवा क्रिकेट खेळतात. ठीक आहे. पण मात्र फुटबॉल न खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. ठीक आहे. म्हणजे कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे, कबड्डी खेळणारे किंवा क्रिकेट खेळणारे मात्र फुटबॉल न खेळणारे विद्यार्थी हे कोणते येतील. तर यामध्ये कबड्डी किंवा हा जो शब्द आहे ना विद्यार्थ्यांनो, यावर पण भर द्यायचा आहे. हा जर शब्द आला ना याला पण अंडरलाईन करायचा आहे. किंवा मध्ये काय येणार आहे, म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे पण येतील यामध्ये, यामध्ये फक्त क्रिकेट खेळणारे पण येतील आणि यामध्ये कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे पण येतील. फक्त आपल्याला फुटबॉल न खेळणारे खेळाडू शोधायचे आहेत. तर फुटबॉलसाठी काय दाखवलं होतं आपण, चौकोन. तर हा जो काही चौकोन होता ना विद्यार्थ्यांनो, हा चौकोन आपल्याला कट करायचा आहे इथं. ठीक आहे. हा चौकोन कट करून, हा चौकोन कट करून आपला जो काही राहिलेला भाग आहे, जे राहिलेला आपला जो काही भाग आहे विद्यार्थ्यांनो, हा जो इतका जो भाग आहे दिसतो, ठीक आहे, हा जो काय भाग आहे या भागामधले जेवढे खेळाडू आहेत ते येणार आहे सगळे कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे, हे 2 खेळ खेळणारे विद्यार्थी. तर बघा चला आपण टॅली करून घेऊयात. काय येतील इथं, 5 जण येतील ते. त्यानंतर 7 म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे कबड्डी किंवा क्रिकेट ते येणार आहेत आणि फक्त क्रिकेट खेळणारे 9 जण इथे येणार आहेत. ठीक आहे. तर यांची संख्या आपण करून घेऊ. बघा 5 आणि 7 किती होणार, 12 आणि 12 आणि 9 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, तर 21. म्हणजे 21 विद्यार्थी आहेत फक्त ते कबड्डी किंवा क्रिकेट खेळतात. ठीक आहे. तर सगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट जे काही होते आपण सगळे फाइंड केले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायच्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं असेलच असं ग्राह्य धरतो आणि आपण समोरच्या क्वेश्चनकडे वळूयात विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. तर चला क्रमांक 2, पुणे लोहमार्ग शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला तुम्ही प्रयत्न करायचा सॉल्व्ह करायचा. एकदा क्वेश्चन बघून घ्या. चला बघून घेऊ. त्रिकोण, चौरस, वर्तुळ यामध्ये सामायिक असलेला अंक कोणता, म्हणजे असा अंक शोधायचा आहे जो त्रिकोणात पण येणार, वर्तुळात पण येणार आणि चौरसात पण येणार. असा कोणता दिसतो विद्यार्थ्यांना, तर हा दिसतो 2. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. अत्यंत सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. कळलं असेलच. चला समोरचं क्वेश्चन बघून घेऊयात. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 साठी ही जी काही ठराविक आकृती आहे दिलेली आहे यावरून आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो हा. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर, माफ करा, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिसांसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला बघून घेऊ विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे, चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत असे अक्षरे कोणते. बघा जे काही अक्षर आहेत जे चौरसात नाहीत, म्हणजे चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत, तर बघा ह्या चौरस भागात येणारे आपल्याला नकोत. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे काही अक्षर आहेत जे वर्तुळात आहेत ते आपल्याला पाहिजेत. म्हणजे ए पण येऊ शकतो किंवा जी पण येऊ शकतो. तर ए आणि जी असलेला ऑप्शन कोणता आहे विद्यार्थ्यांनो, असा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. यामध्ये म्हटलं असतं फक्त वर्तुळात जर विचारलं असतं तर काय आलं असतं, तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आला असतं, ए बरोबर आलं असतं. पण आपल्याला काय म्हटलं आहे, वर्तुळात आहेत फक्त म्हटलं आहे का नाही, तर मग आपल्याला ती पण कंडिशन घ्यावी लागेल की वर्तुळात असणारे, मग ते बाकी दुसऱ्यामध्ये पण येत असतील तरी पण ते आपल्याला घ्यावे लागणार आहे. म्हणजे आपली त्रिकोणात आलेला पण जी आपण इथं घेतलेला आहे. ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे. मी अगोदरपासून सांगतो किंवा फक्त किंवा च आलं असेल शब्दानंतर, तर हे जे काही शब्द आहेत, जे काही अक्षर आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. तर हे जेव्हाही आले तेव्हा त्याच्या खाली व्हायची, म्हणजेच काय होईल, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय शोधायचं आहे, विसरणार नाही, आपलं क्वेश्चन जे आहे चुकणार नाही विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 4 बघून घ्यायचा आहे.
बघा काय म्हटलं आहे, त्रिकोण व चौकोन दोन्हीत असणारी मात्र वर्तुळात नसणारी अक्षरे कोणती? ठीक आहे, आपल्याला असा घटक पाहिजे की चौकोनात पण हवा आहे आणि त्रिकोणात पण हवा आहे. ठीक आहे, पण तो वर्तुळात नसायला पाहिजे. ठीक आहे, तर वर्तुळातला जो काही घटक आहे तो मी काढून घेतो. हा जो काही हिरवा भाग दिसतो हा घटक आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, चौकोन आणि त्रिकोण, म्हणजे एखादा घटक असा पाहिजे जो चौकोनातही आहे आणि त्रिकोणातही आहे. ठीक आहे, तर मग असा घटक कोणता आहे, हा ई. मग हा ऑप्शन काय येणार आपलं, पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं असतं की त्रिकोणात आणि वर्तुळात, म्हणजे फक्त आपल्याला वर्तुळात नसणारे पण त्रिकोणात असणारे अशी जर शोधायला लावलं असतं तर ई आणि एफ आलं असतं, किंवा असं म्हटलं असतं तर वर्तुळात नसणारे आणि चौकोनात असणारे ते ई आणि बी आलं असतं. अशा पद्धतीने पण आपल्याला कळायला पाहिजे. हे शब्द खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे ना, या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 आणि 6 एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, 2 क्वेश्चन साठी चला बघून घ्यायचं आहे. वर्धा कॉन्स्टेबल साठी आलेला क्वेश्चन आहे हा. बघा काय म्हटलं आहे, वर्तुळ वकिलांचे प्रतिनिधित्व करतात. वर्तुळासाठी मी वकिलांसाठी रेड रंगात दाखवलेला आहे वर्तुळ. ठीक आहे, त्रिकोण जे नोकरी करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, तर हा त्रिकोण दाखवला आहे. नोकरी करणारे मी दाखवला आहे हिरव्या रंगामध्ये. ठीक आहे, आणि आयत जे आहे ते महिलांचं प्रतिनिधित्व करतं. निळ्या रंगामध्ये मी महिला सगळ्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीची आपली आकृती तयार झालेली आहे. ठीक आहे, आयतासाठी महिला, त्रिकोणासाठी म्हणजे नोकरी करणारे जे होते ते आहेत हिरव्या रंगामध्ये, आणि लाल रंगामध्ये वकील. ठीक आहे, बघा आता आपण प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. ठीक आहे, नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती? नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती? ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोणात नसणाऱ्या आणि आयतातील ज्या काही महिला आहेत, ज्या काही वकील आहेत, म्हणजे त्रिकोणात नाही पण वर्तुळात आहेत अशा महिला आपल्याला शोधायच्या आहेत. त्रिकोणात नाही पण वर्तुळात आहेत, म्हणजे त्रिकोणात नाही पण वर्तुळात आहेत, मग अशा महिला किती आहेत, तर या आहेत 6. ठीक आहे, तर 6 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. कळलं? चल आता क्वेश्चन क्रमांक 6 बघा. वकील नसणाऱ्या पण नोकरी करणाऱ्या महिला किती? वकील नाहीत म्हणजे वर्तुळात नाहीत पण नोकरी करणाऱ्या महिला, म्हणजे ज्या महिला आहेत त्या वर्तुळात येणार नाहीत पण कुठे येणार आहेत, त्रिकोणात येणार आहेत. तर मग त्रिकोणात असणारा भाग कोणता आहे, तो आहे 5. म्हणजेच आपलं काय येईल, पर्याय क्रमांक 3 पुन्हा इथं आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूयात. चला क्वेश्चन नंबर 7 MPSC 2017 साठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थ्यांना. चला क्वेश्चन बघून घेऊ. काय म्हटलं आहे, खालील आकृतींचे निरीक्षण करावं. फक्त दोनच भाषा बोलता येणाऱ्या लोकसंख्येचा योग्य पर्याय निवडा. म्हणजे असा पर्याय निवडायचा आहे फक्त 2च भाषा बोलतात. तर बघा, डी फक्त हिंदी बोलतात, तो येणार नाही. ई फक्त मराठी बोलतात, तो पण येणार नाही. ए फक्त इंग्रजी बोलतो, ते पण येणार नाही. हा जो काही बी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा बी येतो इंग्रजी भाषा बोलतो आणि हिंदी भाषा बोलतो, म्हणजेच आपलं उत्तरामध्ये बी पाहिजे आहे. तर उत्तरामध्ये कोणतं दिसतं का, बी बी बी, म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. बाकी आपल्याला बघायची पण गरज पडली नाही. चला तरी बघून घेऊयात आपण. आता काय दिसतो, सी, तर ह्या तिन्ही भाषा बोलतो म्हणजे तो पण येणार नाही. हा जो काय राहिलेला एफ आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा कुठे येईल, हा पण म्हणजे मराठी बोलतो आणि हिंदी बोलतो, म्हणून एफ आणि बी हे जे दोन जे काही आहेत अक्षर आहेत ते येतील 2 भाषा बोलता येतात. हे फक्त आणि फक्त 2 भाषा बोलतात, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला कळलं असेल तर लाईक करा विद्यार्थ्यांनो. चला क्वेश्चन नंबर 8 बघून घ्या. SSC CGL 2015 ला आलेला क्वेश्चन आहे. एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला बघून घ्यायचं आहे. बघा काय म्हटलं आहे, ही एक ठराविक आकृती दिली आहे.
या आकृतीमध्ये 10% विद्यार्थी हे पालक दर्शवतात, ठीक आहे. विद्यार्थी व पालक दर्शवतात, माफ करा, विद्यार्थी व पालक दर्शवतात हे 10% विद्यार्थी, ठीक आहे. आणखी 10% विद्यार्थी, आणखी 10% हे विद्यार्थी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी दर्शवतात, ठीक आहे. हे फक्त होतं विद्यार्थी आणि पालकसाठी. म्हणजे हा जो काही 10% आहेत हे पालकही आहेत, शिक्षक आहे आणि विद्यार्थी पण आहे, ठीक आहे. 15% हे शिक्षक व पालक दर्शवतात. 15% हा जो भाग आहे हा शिक्षक आणि पालकांसाठी आहे, ठीक आहे. आणि 35% हे विद्यार्थी शिक्षक दर्शवतात. म्हणजे हे 35% विद्यार्थी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत, ठीक आहे. तर आपण जे काही स्टेटमेंट आहे त्यानुसार आपली आकृती दिलेलीच आहे त्यांनी, ठीक आहे. तर फक्त शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची टक्केवारी शोधायची आहे. फक्त शिक्षक, फक्त पालक आणि फक्त विद्यार्थी यांची टक्केवारी शोधायची आहे, ठीक आहे. तर प्रत्येक जो काही इथं जी प्रत्येक बाब आहे ती काय असणार आहे, प्रत्येक 100% असणार आहे. म्हणजे 100% विद्यार्थी असतील, 100% पालक असतील आणि 100% इथं काय असणार आहे, शिक्षक असणार आहेत विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तर मग आपलं जे 100% जे शिक्षकाचं आहे बघा, आपल्याला काय विचारलं अगोदर शिक्षक, तर शिक्षकाचं काढून घेऊ. म्हणजे 100% जो भाग आहे मी वर्तुळामध्ये दाखवला आहे, 100% शिक्षकाचा भाग. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की पूर्ण गोष्ट जी असेल तर त्यासाठी आपण वर्तुळ घ्यायचं, कोणती पण घ्यायचं, पण आपण सोयीस्कर वर्तुळ घेत होतो आपण, ठीक आहे. तर या भागामध्ये बघा हे 35% विद्यार्थी आणि विद्यार्थ्यामध्ये जातात आणि 10% आणि 15% हा जो काही भाग आहे हा काय होईल, हा मायनस होऊन जाईल. कारण की आपल्याला फक्त आणि फक्त शोधायचे होते, म्हणजे फक्त शिक्षक शोधायचे होते. तर बघा 100%मधून आपण हे 35 मायनस केले, 10 मायनस केले आणि 15 मायनस, यांची सगळ्यांची ऍडिशन करून घेतो मी एकदा. 15 आणि 10 25 आणि 25 आणि 35 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, किती होणार, तर होणार 60. म्हणजे 100 मधून आपल्याला 60 काय करावं लागतील, वजा करावं लागतील. मग काय येईल, 40. म्हणजेच हे 40% शिक्षक फक्त शिक्षक आहेत, बाकी त्यांचा संबंध विद्यार्थ्यांसोबतही नाही आणि पालकांसोबतही नाही. म्हणजेच आपलं 40 येणार. म्हणजे आपल्याला क्रमाने दाखवायचं होतं तर 40. तर पर्याय नंबर बघा 1 आणि 4 मध्ये फक्त 40 दिसतं, बाकी पर्याय नंबर 2 आणि 3 इथं कट होऊन जातील विद्यार्थ्यांना, ठीक आहे. हे झालं आपलं शिक्षकांसाठी. आता दुसरं बघून घेऊया. चला आता बघा पालक, पालकांसाठी पालक पण 100% असणार आहेत. तो वर्तुळ पूर्ण 100%साठी दाखवतो आपण, ठीक आहे. त्यामधून जे काही हा भाग आहे म्हणजे शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा तिघांसाठी पण आलेला भाग आहे, हा काय करावा लागेल आपल्याला, हा वजा करावा लागेल. तर मी वजा करून घेतो, त्या तिघांची पण ऍडिशन करतो. 10 10 20 होतील, 20 आणि 15 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर होतील 35. तर मग 100 मधून 35 गेले तर किती राहणार विद्यार्थ्यांनो, तर राहतील 65. तर बघा दुसऱ्यामध्ये 65 कुठे दिसतं, तर फक्त एका जागी दिसतं. तर आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. कळलं, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. चला उत्तर जरी आलं असेल पण मी तुम्हाला तिसरा पण पर्याय इथं शोधून दाखवतो. बघा आता तिसरा पर्याय आहे आपला तो आपला विद्यार्थ्यांसाठी. तर हा विद्यार्थ्यांचा भाग आहे. आपण 100% येईल, 100 मी लिहून घेतो आणि राहिलेलं आहे ज्यांची ऍडिशन म्हणजे विद्यार्थी पालक हे सगळ्यांची आपण वजा करून घेऊ. 10 10 20, 20 आणि 30 30 किती होणार, 50 आणि 5 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर 55. म्हणजे 100 मधून 55 गेले, 45% फक्त विद्यार्थी आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपल्या इथं बरोबर आला विद्यार्थ्यांनो. कळलं, अशा पद्धतीनंच आपल्याला जायचं होतं आणि उत्तर बघायचे होते, ठीक आहे. चला कळलं असेल तर कमेंट करा विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. चला प्रकार नंबर 4 बघायचा आहे. प्रकार नंबर 3 इथं संपलेला आहे. आता प्रकार नंबर 4 आपल्याला ऍडव्हान्स आपल्याला इथं बघावं लागणार आहे. या पद्धतीचे क्वेश्चन तर येणं थोडं वाटत नाही या पद्धतीपर्यंत. जर आपलं जे काय आहेत तुमचं पोलीस भरतीचे जे काही जिल्ह्यानुसार तुमचे जे काही पेपर येणार आहेत त्या पद्धतीने जातील एवढं काय वाटत नाही. पण तरीही आपण बघून घेऊयात. एखाद्या वेळेस जर क्वेश्चन आला तर आपला विद्यार्थी मागे राहायला नको, आपला विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा समोर असायला हवे. त्यामुळे आपण हा पण प्रकार आपण इथं बघून घ्यायचा, ठीक आहे. चला चला बघून घ्यायचं विद्यार्थ्यांनो. काय म्हटलंय, लॉजिकल डायग्राम्स आणि वेन डायग्राम आपण अगोदरच बघितलं आहे, ठीक आहे. तर 2 घटकांसाठी आकृती कशी दाखवायची मी सांगितल्यानुसार, जर हा ए घटक आहे आणि हा बी घटक आहे, तर ए घटक आणि बी घटकांसाठी आपण अशा पद्धतीने आकृती दाखवली आणि त्यामधील जो काही ठराविक घटक आहे, जो काही सामायिक घटक आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने त्याला ओव्हरलॅप करतो, ठीक आहे. त्यामध्ये पण तेच बघितलं आहे. फक्त ए घटकासाठी हा लाल भाग येणार आहे, ठीक आहे. फक्त बी घटकासाठी हा हिरवा भाग येणार आहे आणि ए आणि बी दोन्ही मिळून जो काही भाग आहे तो येणार आहे, हा कोणता येणार आहे, तर तो येणार आहे आपला निळ्या रंगाचा. अशा पद्धतीनं ही आपली आकृती येणार आहे, ठीक आहे. कळलं.
चला आता 3 घटकांसाठी पण कसं, 3 घटकांसाठी पण त्याच पद्धतीने दाखवू. ठीक आहे. तर ए मधला जो काही भाग आहे, ए साठी आपल्याला ही आकृती आहे, बी साठी ती आकृती आहे आणि सी साठी ती आकृती आहे. चला तर ए आणि बी साठी जो काही भाग होता, ठीक आहे, तर ए आणि जो बी साठी ओव्हरलॅप होणारा भाग आपण निळ्या रंगाने दाखवू. तो भाग येणार आहे असा. ठीक आहे. बी आणि सी मध्ये ठराविक भाग जो आहे तो दोन्ही मध्ये ओव्हरलॅप होतो, तो भाग येणार लाल रंगाने आपण दाखवूया. ठीक आहे, कळलं. ए आणि सी मध्ये जो काय भाग येईल तो भाग आपण बघा हिरव्या रंगाने दाखवून घेऊयात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं क्वेश्चन मध्ये, आपलं ऑलरेडी क्लिअर झालं आहे, पण तरीही पुन्हा एकदा समजण्यासाठी सांगतोय. आणि ए मध्ये पण येतो, बी मध्ये पण येतो आणि सी मध्ये पण, तिघांमध्ये पण ओव्हरलॅप होतो, तो आपण काळ्या रंगाने दाखवायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीने आकृती येणार आहे. आणि जो काही राहिलेला भाग आहे विद्यार्थ्यांनो, आता जसा हा भाग बघा, या भागामध्ये फक्त ए मधील भाग येईल, फक्त ए मध्ये. जो भाग ह्या निळ्यामध्ये येणार नाही, काळ्यामध्ये पण येणार नाही, लालमध्ये पण येणार नाही, हिरव्यामध्ये पण येणार नाही. त्याच पद्धतीनं बी मध्ये, सी मधला पण भाग जो खालच्या बाजूला मी दाखवला आहे, हा सी मधला भाग येईल आणि हा बी मधला भाग येईल. अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या जे काही आकृत्या आहेत त्या समजून घेतल्या आहेत आणि आता आपण क्वेश्चनला हात घालूया. ठीक आहे. तर चला क्वेश्चन नंबर 1, कंबाईन ग्रुप सी, पूर्वला आलेला क्वेश्चन आहे, 2019ला लेटेस्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन बघून घेऊया. काय म्हटलं आहे, परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जणे चहा आणि कॉफी पितात. ठीक आहे. यामध्ये 32 ज्या व्यक्ती आहेत फक्त म्हटलं आहे का, ज्या चहा पिणाऱ्या व्यक्ती आहेत त्या फक्त म्हटल्या आहेत का, तर म्हटलेलं नाही. तर मग यामध्ये काय दिसतं, ज्या 32 व्यक्ती आहेत त्यामध्ये फक्त चहा पिणाऱ्या पण आहेत आणि चहा सोबत कॉफी पिणाऱ्या पण व्यक्ती आहेत. त्या पूर्ण व्यक्ती 32 आहेत. ठीक आहे. आणि ह्या 35 मध्ये पण त्याच पद्धतीनं कॉफी पितात म्हटलं आहे, तर त्या कॉफी पिणाऱ्या म्हणजे फक्त कॉफी पिणाऱ्या पण आहेत आणि सोबत चहा पिणाऱ्या पण आहेत. ठीक आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला ह्या दोन्ही मधून समजली पाहिजे. ठीक आहे. आणि 22 जण जे आहेत ते चहा आणि कॉफी पितात. म्हणजे फक्त एक गोष्ट कळली आपल्याला, हे जे 22 जण आहेत ना विद्यार्थ्यांनो, हे लोक आहेत जे चहा आणि कॉफी पितात. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला जर इथं फक्त म्हटलं असतं तर आपलं वेगळ्या पद्धतीने आलं असतं. तर बघा, तर हे जे 32 व्यक्ती आहेत नाही का विद्यार्थ्यांनो, या 32 व्यक्तीमध्ये हे 22 जण पण आहेत. म्हणजे राहिलेले जे काय हा जो भाग आहे निळा भाग, या भागामध्ये येणार आहे फक्त आणि फक्त चहा पिणारे. तर फक्त चहा पिणारे किती होतील, 10. 32 व्यक्ती टोटल आहेत चहा पिणारे, तर मग हे जे फक्त चहा पिणारे आणि चहा आणि कॉफी पिणारे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना दाखवलं. त्याच पद्धतीने आपण कॉफी पिणारे पण दाखवणार आहोत. किती आहेत टोटल, 35. ऑलरेडी 22 जण ते चहा आणि कॉफी दोन्ही पितात. म्हणजे राहिलेले किती आहेत मग, फक्त कॉफी पिणारे किती होतील, 35 मधून 22 गेले किती राहणार, तर राहतील आपले ते 13 जण जे आहेत. हे जे राहिलेले 13 जण आहेत आकृतीमधले, हिरव्या आकृतीत आपण दाखवलेलं आहे, हे 13 जण आहेत फक्त कॉफी पिणारे. तर अशा पद्धतीने आपली आकृती तयार झाली आहे. ठीक आहे. तर काय म्हटलं आहे, परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. तर यामध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो, फक्त चहा पिणारे पण येणार, फक्त कॉफी पिणारे पण येणार आणि दोन्ही ड्रिंक पिणारे पण येणार. तर मग काय होईल, 10 जे आपले चहा पिणारे आहेत फक्त, 13 जे फक्त कॉफी पिणारे आहेत आणि हे जे 22 आहेत हे दोन्ही पेय पिणारे हे लोक आहेत. ठीक आहे. तर मग यांची ऍडिशन केल्यावर काय उत्तर येतं, 13 आणि 3 आणि 5 किती होणार, 3 आणि 2 किती होणार, 5. ठीक आहे. 2 आणि 1 किती होणार, 3 आणि 3 आणि 1 4. म्हणजे टोटल व्यक्ती किती येणार विद्यार्थ्यांनो, तर यामध्ये आपले टोटल व्यक्ती होतील 45. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं. अशा पद्धतीनं तुम्हाला पण ही जी काही वेन डायग्राम आहे काढायची आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. हा ऍडव्हान्स पार्ट आहे, पण तरी पण तुम्हाला सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आले पाहिजेत त्या उद्देशानं मी सांगितलेलं आहे. एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो. बघा समोरचाच क्वेश्चन आला अकोला चालक शिपाईसाठी. चला तर बघून घेऊ. ठीक आहे. बघा, अकोला चालक शिपाई म्हणून हा पार्ट किती महत्वाचा आहे, त्यामुळे सांगतो की एखाद्या वेळेस क्वेश्चन आला तर आपल्याला यायला हवं. ठीक आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला बघून घ्यायचं आहे. खूप ट्रिकी क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. बघा, एका परीक्षेत 75% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. ठीक आहे. 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ठीक आहे. गणित या विषयामध्ये 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ठीक आहे. म्हणजे 25% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण असतील गणितामध्ये. ठीक आहे. मी लिहून घेतो इथं 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण. त्याच पद्धतीनं 60% हे हिंदीत उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे साहजिक आहे 40% विद्यार्थी हे हिंदीत अनुत्तीर्ण असणार आहेत. कळलं आहे. ठीक आहे. समोर बघायचं आहे 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा हे 25% विद्यार्थी आणि 40% विद्यार्थी, तर यामध्ये फक्त आहे का, फक्तचा विषय दिला आहे का, गणितामध्ये पण फक्तचा विषय झाला नाही. यामध्ये बघा फक्त जर गणितात जर दिलं असलं तर वेगळं आलं असतं. यामध्ये फक्त दिलेलं नाही, त्यामुळे अनुत्तीर्णचं आपण त्या पद्धतीनंच घ्यावं लागेल. तर बघा ह्या 25% हे जे गणितातले 15% जे आहेत ते पण येणार आणि 40% पण हे 15% येणार. कशी येणार बघा, ही आकृती अनुत्तीर्णासाठी मी आकृती काढतो एक. ठीक आहे. हे कोण झाले, हे गणितासाठी झाले आणि हे झाले हिंदीसाठी. ठीक आहे. हा दोन्ही आकृती आपण काढून घेतल्या. आता टोटल जे काही विद्यार्थी होते गणितामध्ये अनुत्तीर्ण झालेले ते होते 25. मात्र दोन्ही म्हणजे ह्या भागासाठी आलेला हा जो निळ्या भागामध्ये दाखवतो मी, दोन्ही विषयामध्ये नापास झालेले जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत, 15%. म्हणजे मी हे 15% आहे तर 15 लिहून घेतो. ठीक आहे. आता आपले काय होते गणितासाठी 25% अनुत्तीर्ण होते. त्या 25% मधले 15% झालेच आहेत, कारण की आपल्याला पूर्ण गोष्टीचा विचार घ्यायचा आहे. आणि राहिलेले गणितामधले किती आहेत विद्यार्थ्यांना, तर ते किती होतील मग इथं 10% होतील. ठीक आहे. म्हणजे फक्त गणितामध्ये 10% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आणि गणित आणि हिंदीमध्ये 15%, म्हणजे टोटल मिळून आपले 25% विद्यार्थी हे गणितामध्ये उत्तीर्ण झाले. हा याचा निष्कर्ष निघतो. ठीक आहे. आता हिंदीसाठी बघून घेऊयात. आता 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हटलं आहे. मग हे 15 जे काय आहेत ते हिंदी आणि गणितामध्ये नापास झालेले ते पण येणार त्या 40 मध्ये. म्हणजे राहिलेले जे फक्त हिंदीमध्ये अनुत्तीर्ण झालेले मी जे हिरव्या भागामध्ये दाखवतो ते हिरव्या भागामधले किती येणार विद्यार्थी, किती येणार, 40 मधून 25 गेल्यावर राहिलेले 25% जे विद्यार्थी आहेत ते फक्त हिंदीमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच टोटल अनुत्तीर्ण विद्यार्थी किती होणार विद्यार्थ्यांनो, हे 10% येणार, 15 येणार. म्हणजे फक्त गणितामध्ये पण झालेले अनुत्तीर्ण त्यामध्ये येतील, दोन्ही विषयामध्ये झालेले अनुत्तीर्ण त्यामध्ये येतील आणि हिंदीमध्ये झालेले पण विद्यार्थी त्यामध्ये अनुत्तीर्ण येतील. ठीक आहे. अरे एका जरी विषयामध्ये जरी आपण नापास झालो तरी आपण पूर्ण नापास म्हणून असं गणला जातो. ठीक आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं आपण उत्तराकडे जायचं आहे. तर एक टोटल अनुत्तीर्ण विद्यार्थी किती होणार मग विद्यार्थ्यांनो, 10 + 15 25 आणि 25 आणि 25 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर 50% विद्यार्थी आहेत ना, हे टोटल मधले 50% विद्यार्थी डायरेक्ट अनुत्तीर्ण आहेत. ठीक आहे. तर मग काय म्हणतात समोर, जर 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेत एकूण विद्यार्थी किती बसले असतील. ठीक आहे. बघा 50% विद्यार्थी इथं नापास झाले आहेत, तर 50% विद्यार्थी काय आहेत, पास आहेत. 50% विद्यार्थी नापास तर 50% विद्यार्थी पास. या पास झालेल्या 50% विद्यार्थ्यांची संख्या किती दिली आहे विद्यार्थ्यांनो, तर ती दिली आहे इथं 1500. दिली आहे 1500. म्हणजे 50% म्हणजे 1500. ठीक आहे. मग 100% म्हणजे किती बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 50% म्हणजे 1500, मग 100% म्हणजे किती, तर आपण याला x लिहू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. काय येईल मग, x = 100 × 1500 भागिला 50. किती होणार, 50 ला 100 भागिला 2, 1500 × 2 किती होणार, तर x = येणार 3000. म्हणजे 3000 विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेत बसले होते. त्या 3000 मधून 1500 विद्यार्थी नापास झाले होते आणि 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचा हा ट्रिकी क्वेश्चन होता. कळलं असेलच सगळ्यांना. जर हा क्वेश्चन कळला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ, हा जो काही झालेला भाग आहे क्वेश्चन 2 पुरता पुन्हा बघा. ठीक आहे. चला समोरच्या क्वेश्चनकडे जाऊयात विद्यार्थ्यांनो. एका शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात. ठीक आहे. काही विद्यार्थी फक्त हिंदी बोलतात. 10 विद्यार्थी इंग्रजी व हिंदी बोलतात. इंग्रजी बोलणारे विद्यार्थी 31 आहेत. चला बघूया. टोटल विद्यार्थी किती आहेत बघा, इथं टोटल आहेत 50 जण. ठीक आहे. बघा 10 विद्यार्थी
जे आहेत ते इंग्रजी व हिंदी बोलतात. हे झाले 10 जण. ठीक आहे, इथं झाले इंग्रजीचे आणि इथं झाले हिंदीचे. ठीक आहे, दोन्ही पण काढून घेतले आहेत. ठीक आहे, इंग्रजी बोलणारे विद्यार्थी 31 आहेत. इंग्रजी बोलणारे, फक्त इंग्रजी बोलणारे म्हटलं आहे का, तर नाही. मग इंग्रजीमधले पूर्ण किती आहेत, 31. ऑलरेडी 10 जण जे हिंदी बोलतात आणि इंग्रजी बोलतात ते 10 जण झाले. मग ते 31 मधून राहिलेले फक्त इंग्रजीवाले किती येणार विद्यार्थ्यांनो, तर येणार 21 येणार, 21 येणार ना. मग आपल्याला हिंदी फक्त बोलणारे आपण शोधू शकतो का, तर शोधू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर काय येईल, टोटल विद्यार्थ्यांमधून, म्हणजे टोटल विद्यार्थी आहेत 50, त्या 50 मधून यांची दोघांची संख्या मायनस केली तर हा जो भाग आहे, हा राहिलेला जो काही भाग म्हणजे जो फक्त हिंदी बोलतो, जो हिंदी बोलतो विद्यार्थी, तो फक्त आपल्याला कळून जाईल. तर किती आहे, 21 आणि 10 किती होणार, 31. म्हणजे 31 मधून 50 मधून 31 मायनस केल्यावर किती येईल, 9. आणि हा 19 जे काही विद्यार्थी आहेत, हा लाल भागामधले जे काही 19 विद्यार्थी आहेत ते फक्त आणि फक्त हिंदी बोलतील. म्हणजे आपलं उत्तर हिंदी बोलणारं, फक्त हिंदी बोलणाऱ्यांची संख्या म्हणजेच पर्याय क्रमांक 3 19 इथं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. कळलं फक्त, आणि जर फक्त नसेल तर कशा पद्धतीने आपण क्वेश्चन घ्यायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहेत, कळलं असेलच. चला आता शेवटचा क्वेश्चन नंबर 4 इथं बघून घ्यायचा आहे. कंबाईन ग्रुप बी प्री 2011 आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. ठीक आहे, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. काय, ठीक आहे, यामध्ये 40 विद्यार्थी जे गणितात उत्तीर्ण झाले ते फक्त गणितात झाले आहेत का, नाही, म्हणजे इतर विषयात पण उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना मिळून पण ते येणार आहे संख्या. ठीक आहे, 60 विद्यार्थी झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर ऑलरेडी बघा इथं काय दिलं आहे की 8 जे विद्यार्थी आहेत ते अनुत्तीर्ण आहेत. मग राहिलेली जी काय संख्या असेल, म्हणजेच आपल्या 100 विद्यार्थ्यांमधून 8 जर आपले अनुत्तीर्ण झाले तर आपले उत्तीर्ण विद्यार्थी किती येणार, 92. आणि या 92 विद्यार्थ्यांमधूनच ते 40 आणि 60 हे विद्यार्थी येणार आहेत. ठीक आहे, तर बघा मी इथं काढून घेतो. बघा आता 40 जे विद्यार्थी आहेत ते गणितात उत्तीर्ण झाले, म्हणजे हा जो भाग आहे हा 40 येईल का, हा पूर्ण जो भाग येईल, हा पूर्ण जो हिरवा भाग येईल हा येणार आहे 40. ठीक आहे, आणि हा जो काळ्यामध्ये दाखवलेला भाग आहे 60, म्हणजे हा देईल 60 पूर्ण, बरं 60. ठीक आहे, म्हणजे 40 आहेत आणि 60 आहेत, ह्या दोघंही यामधील एक ठराविक अंक ह्या दोघांमध्ये पण येणार आहे. म्हणजे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेला आहे. म्हणजे ह्या 40 मधला एक ठराविक संख्या या 60 मध्ये पण येईल, 60 मधली ठराविक संख्या 40 मध्ये पण येईल, कारण की ते जे विद्यार्थी ठराविक ते दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, आणि तीच संख्या आपल्याला फाइंड करायची आहे. तर बघा दोघांची पण ऍडिशन करून घ्यायची आहे. ठीक आहे, या दोघांची पण ऍडिशन करून घेतल्यावर याचं उत्तर काय येणार आहे, 100. ठीक आहे, पण आपले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत, 92. त्याला आपण वजा करून घेऊयात आणि राहिलेले विद्यार्थी किती येईल, 8. म्हणजे जे काय 8 विद्यार्थी आहेत ना विद्यार्थ्यांनो, ते 8 विद्यार्थी आहेत ह्या दोन्ही विषयात, जो काळा भाग आहे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 8. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. आता मी हे का बरं केलं, कारण की त्या 40 मध्ये पण तो 8 अंक होता आणि त्या 60 मध्ये पण 8 अंक होता. हा 8 अंक कोणत्या मुलांसाठी होता, हा 8 अंक होता जे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी होते त्यांसाठी. ठीक आहे, म्हणजे फक्त जर आपल्याला विचारलं असतं तर फक्त गणितात उत्तीर्ण झाले तर किती आले असते, 32. आणि 8 जे विद्यार्थी दोन्ही विषयात, त्याचप्रमाणे हिंदीमध्ये इंग्रजीत उत्तीर्ण झालेले कोणते होते विद्यार्थी, तर ते होते टोटल 52 मध्ये जे 52 होते फक्त इंग्रजीत उत्तीर्ण झालेले. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं वेन आकृत्याचा जो काही कन्सेप्ट होता आणि जे काही त्याचे क्वेश्चन्स होते, आपण सगळे क्वेश्चन सगळे प्रकार चांगल्या पद्धतीने कव्हर केल्यात विद्यार्थी मित्रांनो.
ठीक आहे. याची प्रॅक्टिस करा, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, रेग्युलर सराव करत राहा, फिजिकलचा असो किंवा आपल्या झालेल्या जे काही टॉपिक आहेत त्यांचा असो. PYQ सॉल्व्ह करणं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशापर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा आणि अभ्यास करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, आजच हा कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तर उद्या पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन एका कन्सेप्ट सोबत आपण उद्या भेटूयात विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत आनंदित राहा आणि प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थ्यांना, अभ्यास करत राहा रेग्युलर, ठीक आहे. येणारी पोलीस भरती आपल्याला लवकरच नोटिफिकेशन येणारच आहे. त्यामुळे चला, उद्या आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.